नमस्कार. महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा फडतरे. तळेगाव MIDC पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी. 43,340 रुपये किमतीच्या देशी विदेशी दारूसाठा जप्त, 2 आरोपी अटकेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवार दिनांक 4 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास मिंडेवाडीकडे जाणाऱ्या रोडला आरोपी पप्पू विष्णू बधाले, वय वर्ष 32, राहणार मिंडेवाडी, तालुका मावळ, याच्या ताब्यात एकूण 11,310 रुपये किमतीची देशी विदेशी दारू विनापरवाना, अवैधरित्या बिगर परवाना विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगलेला मिळून आल्याने तळेगाव MIDC पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई भीमराव खिलारे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस फौजदार चौधरी पुढील तपास करीत आहेत. तर दुसऱ्या कारवाईत आरोपी संतोष प्रभाकर बधाले, वय वर्ष 43, राहणार बदलवाडी, तालुका मावळ, याला बदलवाडीकडे जाणाऱ्या रोडला 32,030 रुपये किमतीची देशी विदेशी दारू विनापरवाना, अवैधरित्या बिगर परवाना जवळ बाळगून विक्री करताना आढळून आल्याने पोलीस शिपाई रोहित माने यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक जगदाळे पुढील तपास करीत आहेत. सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहाय्यक पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, अप्पर पोलीस आयुक्त बसवराज तेली, पोलीस उपआयुक्त परिमंडळ 4 श्वेता खेडकर, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया डमाळे, म्हाळुंगे विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली तळेगाव MIDC पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित मोहिते, पोलीस उपनिरीक्षक दीपक खरात, सहाय्यक फौजदार अनंत रावण, पोलीस हवालदार प्रशांत निळे, वसीम शेख, पोलीस कॉन्स्टेबल भीमराव खिलारे, रोहित माने, रमेश खुले, विनायक चेरमाळे, गणेश दरंदले यांच्या पथकाने केली आहे. आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.